प्रभाग आहे कॉस्मोपॉलिटन आपण शहर म्हणतो. अत्यंत विकसित पनवेल महानगरपालिकेचे जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या समस्याही खारघरच्या जास्त आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये अशा कोणत्या समस्या आपल्याला जाणवत आहेत ज्या सोडवण्याकडे आपला सर्वप्रथम कल असेल याबद्दल? नाही, सर्वात आपण बघताय पनवेल महापालिकेकडे एखादी एक गोष्ट आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. पाणी ही समस्या सर्वात मोठी आहे, पण पाणी आपण हा क्रिएट करू शकत नाही. जी नावाशेवा टप्पा 3 ही जी योजना आहे ज्या अनुषंगाने आपली पाण्याची जी कमतरता आहे ती पूर्ण होणार आहे, पण त्यासाठी जो फॉलोअप आमदार साहेब करत आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होईल, जेणेकरून की लोकांना जो 15-20 MLDचा जो फरक आहे तो पूर्तता करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर जे फुटपाथ असतील, रस्त्यांचा विषय असेल तर कॉन्क्रिटीकरण खारघरमध्ये चालू आहे. येत्या 2 ते 3 वर्षात मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की संपूर्ण खारघर हे कॉन्क्रिटीकरण झालेलं असेल. त्याचबरोबर इतर काही समस्या असतील तर त्याच्यावर 100% आम्ही पूर्ण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. काल भारतीय जनता पार्टीतर्फे पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतीसाठी नामनिर्देशन करण्यात आलं होतं. त्याच्यात प्रभाग समिती अ, प्रभाग समिती ब, प्रभाग समिती क आणि प्रभाग समिती ड. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे मी प्रभाग समिती ब यासाठी नामनिर्देशन केलेलं होतं आणि सदर त्या प्रभाग समिती ब मध्ये विरोधी पक्षाकडनं कोणत्याही नामनिर्देशन करण्यात न आल्यामुळे माझी सभापतीपदी बिनविरोध निवड झालेली आहे. माजी खासदार रामशेठजी ठाकूर यांच्या आशीर्वादाने तसेच माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे नेते माजी सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने तसेच महापौर नितीनभाई पाटील तसेच उपमहापौर प्रमिलाताई पाटील आणि सभागृह नेते प्रकाशजी बेनेदार यांच्या सहकार्याने आज माझी सभापतीपदी निवड झालेली आहे. त्यामुळे मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवकांचे तसेच सगळे आज सभापती भारतीय जनता पार्टीचे सगळ्या प्रभागांचे सभापतींची जी निवड झाली त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आपल्याला एक सांगू इच्छितो की जे सभापतीपद मिळालेलं आहे त्या अनुषंगाने त्या प्रभाग समितीतील जनसामान्यांचे कामं कसे करता येतील, जेणेकरून दैनंदिन जीवनातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या कशा सॉल्व्ह करता येतील याकडे सर्वतोपरी लक्ष देण्याचा प्रयत्न करेल हे मी आश्वासित करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिटं बोला.